तर हाय गाईज, दुपारच्या सुट्टीनंतर जेव्हा रिटर्न जात होते त्यावेळेस पप्पाचा फोन आला आणि ते बोलले दुसऱ्या घरी आहे आता. दुसऱ्या घरी म्हणजे आम्ही पहिली रूम शिफ्ट करतोय आता. पहिली रूम खूप छोटी आहे आणि खूप गळती आहे. मग दुकानात आल्याच्या नंतर हे माल वगैरे आलेलं होतं, त्यात साड्या बघितल्या कोणती छान वाटते कोणती नाही. मग त्यानंतर बसले, थोडासा आराम वगैरे केला. मग त्यानंतर घरी जायची खूप गडबड झालेली होती, कारण की घरी खूप पसारा पडलेला होता. हा इतका सगळा पसारा आहे ना, तो मला लावायचा होता. मग हा सगळं लावून घेतला. त्यानंतर सगळे जे बुक वगैरे होते, सगळे पुस्तक ह्याचे त्याचे, हे रेसिपीचे बुक फक्त पडलेले आमच्या घरात, बाकी त्या रेसिपीमधलं काही बनत तर नाही. मग त्यानंतर हे सगळे त्यांचे पुस्तकं, कंपास वगैरे जे पण काही आहे ना, ते सगळं व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ठेवून घेतलं. मग त्यानंतर रात्री झोपून घेतलं पटकन. मग उठल्याच्या नंतर बघा, ही पहिली रूम का सोडली आणि ही रूम का घेतली हे तुम्हाला आता कळेल. पहा हे कसा व्ह्यू आहे पावसाचा. त्या रूममधनं काहीच व्ह्यू घेता येत नव्हता आम्हाला. आणि ही पहा आता, इथं पण इतका छान व्ह्यू आहे. ती किचनपासली गॅलरी आहे, ही एकदम बाहेरची आहे, गच्ची पूर्ण. तर इथं पण असं खूप छान व्ह्यू होतो. मग पसारा वगैरे घरचा सगळा लावला. त्यानंतर टी व्ही बघत बघत स्वतःचं पण आवरलं. मग स्वतःचं आवरून निघाले कामाला. कामाला आले. मग कामाला आल्याच्या नंतर तर तुम्हाला माहिती असेल, तेच माझं डेली रुटीन.